काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या कोकण मंडळाची जाहिरात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आपण सातत्याने नवी मुंबईतील प्रत्येक सॅम्पल फ्लॅटची आपण व्हिजिट करतोय, साईट व्हिजिट करतोय, तेथील माहिती देतोय आणि अनेकांनी कमेंट्स केलं की सर दिघा येथील जो काही प्रकल्प आहे BKS गॅलेक्सी स्कीम कोड क्रमांक 416 BKS रिअल्टर्स जो काही आहे BKS प्रोविजो गॅलेक्सी तुम्ही जा BKS नाही जावा काही प्रॉब्लेम नाही। BKS रिअल्टर्स जो काही गॅलेक्सी प्रकल्प आहे त्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करण्यासाठी आलो मित्रांनो। आता मी त्या प्रकल्पाच्या समोर उभे आहे, तुम्ही मागे पाहू शकता गॅलेक्सी प्रोविजन नावाचा प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पामध्ये म्हाडाची जवळजवळ 112 घरे ही 1 BHK 112 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी EWS अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा आपण त्याला अत्यल्प उत्पन्न गट असं म्हणतो त्या गटासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। आता मी एकंदरीत या ठिकाणी जे काही साईट व्हिजिट असेल, जे काही माहिती असेल ती मला सांगणारच आहे। प्रकल्पाची माहिती आपण या अगोदर पाहिलेली मित्रांनो, नेमकं प्रकल्पामध्ये काय काय घरे आहेत, त्यांचा एकंदरीत फ्लोर प्लॅन कसा आहे किंवा आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे याची आपण माहिती अगोदरच्या भागात पाहिली आहे। आज आपण या ठिकाणी साईट व्हिजिट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं त्यातील सॅम्पल फ्लॅट किंवा आजूबाजूची लोकॅलिटी या संदर्भात साईडून काही माहिती मिळते का हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सरांचं यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर आता मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो त्या प्रकल्पाकडे आणि दाखवतो नेमका हा प्रकल्प कसा आहे तो। तर मित्रांनो आज आपण स्कीम कोड क्रमांक 416 BKS रिअल्टर्स गॅलेक्सी BKS गॅलेक्सी रिअल्टर्स अर्थातच गॅलेक्सी प्रोविजो दिघा येथील प्रकल्पाची साईट व्हिजिट केलेली आहे, येथील प्रकल्पाची माहिती जाणून घेतलेली आहे। पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।
चल बंद कर. तर या ठिकाणी आम्ही जे काउंटर आहे मित्रांनो, इन्क्वायरी काउंटर, तिथे आम्ही चौकशी केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बनवली जाईल, पण ते अजून काम सुरू झालं नाही, फक्त पाया खोदलेला आहे. अजून इमारत तयार नाही किंवा सॅम्पल फ्लॅट तयार नसल्याचं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो आपण येथील सॅम्पल फ्लॅट पाहू शकणार नाही, पण या प्रकल्पाची इतर सगळी माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. लोकॅलिटी कशी आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे, हे सगळी माहिती आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे काही स्कीम कोड आहे दिघ्याचा तो आहे 416. मेसर्स BKS गॅलेक्सी रिअल्टर्स EWS 112 या ठिकाणी जे काही घर आहेत. तुम्ही डिटेल पाहू शकता. सिरियल नंबर 52B जे काही ॲट पोस्ट दिघा नवी मुंबई या ठिकाणी घरे आहेत. कॅटेगरी मित्रांनो SC ST NT DT जनरलिस्ट म्हणजे सगळ्यात जवळजवळ कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बिल्डअप एरिया 53.22 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 29.1 स्क्वेअर मीटर. अर्थात जवळजवळ 325 कार्पेट एरियाची ही घरे आहेत मित्रांनो. किंमत आहे 18,59,600 रुपये. EMD भरायचे 5,000 रुपये. एकूण 112 घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. इकडे पहा मित्रांनो, आपल्याला ठाणे जो काही पनवेल रोड आहे, बेलापूर ठाणे हायवे आहे, तिथे आहे. इकडे तुम्ही पाहू शकता समोर थोडं स्टेशन आहे, जे दिघा स्टेशन आहे, दिघा गाव स्टेशन आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता जो काही MIDCचा रोड आहे तो आहे. एकटेच तो प्रकल्प आहे. आणि या बिल्डिंगच्या बाजूला, ही जी बिल्डिंग त्याच्या बाजूलाच मित्रांनो म्हाडाची एक वेगळी बिल्डिंग बनवली जाणार आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, जो काही गॅलेक्सी प्रोव्हिजो जो काही प्रकल्प आहे तो नेमका कुठे आहे असं जर विचारलं तर तो जो लोकेशन आहे ते अतिशय चांगल्या ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता मी ज्या ठिकाणी उभा आहे, मागे तुम्ही पाहू शकता ठाणे बेलापूर रोड आहे, जो मेन रोड आहे, हायवे आहे. अर्थातच इथून एक MIDC इकडे रोड जाणार आहे आणि त्या रोडच्या बाजूलाच हा प्रकल्प आहे. तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा किंवा रेल्वे स्टेशन म्हणा, बाजूला रेल्वे स्टेशन आहे, इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर अतिशय चांगलं लोकेशन आहे. कनेक्टिव्हिटीचा कुठलाच अडचण नाही आहे. तुम्हाला कुठून यायचं असेल, रात्री बेरात्री यायचं असेल, तुम्हाला रोडची कनेक्टिव्हिटी प्लस स्टेशनची कनेक्टिव्हिटी असा एक मात्र प्रकल्प आहे मित्रांनो, जो आहे की तिथे तुम्हाला हायवेची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी, अर्थातच लोकल स्टेशन जे दिघा गाव स्टेशन आहे त्याची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणार आहे. आता तू इथे थोडं, आता मी तुम्हाला नेमकं ओके, आता तुम्हाला नेमकं प्रकल्प दाखवतो कुठे. तुम्ही जर थोडं MIDCच्या रोडने आतमध्ये आला तर ही जी काही इमारत दिसते मित्रांनो, हा जो काही टावर दिसतोय हाच प्रकल्प आहे, जो गॅलेक्सी प्रोव्हिजन नावाने आलेला आहे. याच प्रकल्पाच्या बाजूला, याच इमारतीच्या बाजूला म्हाडाची वेगळी इमारत बनवली जाणार आहे. आणि त्या म्हाडाच्या इमारतीमध्ये जवळजवळ 112 घरे 1 BHKची ही EWS उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. अतिशय प्राईम लोकेशन आहे मित्रांनो, घरे सुद्धा चांगली आहेत, तुम्हाला बजेटमध्ये घरे आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नक्कीच भरू शकता. तुमचं बजेट कमी असेल, तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, तुम्हाला सुविधा चांगल्या पाहिजे, नक्कीच त्याचा विचार तुम्ही करू शकता. मी मागचा एरिया फिरलो, मागील एरियात जाऊन आलो, तिकडे थोडा झोपडपट्टी एरिया वाटतोय, पण अपकमिंग डेव्हलपमेंट पाहिली, अपकमिंग फ्युचर डेव्हलपमेंट पाहिली तर हा प्रकल्प एकमेव चांगला प्रकल्प आहे, जो नवी मुंबईतील दिघा या ठिकाणी आहे. कारण EWSचे प्रकल्प आपण पाहिले मित्रांनो, घनसोली, सानपाडा, नेरूळ येथे सुद्धा आपण गेलेलो आहोत. पण या ठिकाणी तुम्हाला जे दोन्हीची कनेक्टिव्हिटी मिळते, हायवे आणि स्टेशन, हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी दोन्हीची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून कुठेतरी ज्यांना घराची गरज असेल ते नक्कीच या म्हाडाच्या लॉटरीमध्ये फॉर्म भरून आपलं नशीब आजमावू शकतात. कारण या घरांसाठी मित्रांनो लॉटरी होणार आहे. ही घरे डायरेक्ट अलॉट केली जाणार नाहीत, म्हाडाद्वारेची लॉटरी काढून या घरांचे वितरण केलं जाणार आहे. म्हणून जर तुम्हाला घरासाठी अर्ज करायचे असतील तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो 13 ऑगस्ट 2025. अर्थातच अवघे 10 ते 12 दिवस राहिलेत या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर 3 सप्टेंबर रोजी या घरांची लॉटरी म्हाडाद्वारे काढली जाणार आहे आणि ती काढली जाणार आहे ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी. आणि म्हणून तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील तर आम्ही दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा म्हाडाच्या साईटवर जाऊन या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. इथून पण आहे ना दिघा गाव. ठीक आहे, दिघा गाव घे. ओके, घेऊ पुढे. आता समोरचा बोर्ड घ्या. समोरचा बोर्ड निघूया.
इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही मॅपलहूड जे काही दिघे आहे इथे 1 BHK ची अंदाजित प्राईज 90 लाख आहे। या ठिकाणी जे काही बिल्डर विकतायत त्यांचा कार्पेट एरिया जवळजवळ 450 कार्पेट एरिया मित्रांनो, जे ते त्या ठिकाणी 90 लाखाला विकत आहेत आणि 840चा कार्पेट एरिया आहे जो 1,86 लाखाला विकला जात आहे, लक्षात घ्या। आणि हे प्रायव्हेट बिल्डरांचे आहे, त्यांना ॲम्युनिटीज भरपूर असतात, त्या ॲम्युनिटीजप्रमाणे ही किंमत लावलेली आहे। पण आपल्याला म्हाडाला वेगळी इमारत असेल तर ॲम्युनिटीज मिळणार नाहीत, त्याच्यामुळे मेंटेनन्स थोडं कमी असेल। पण इथे 1 BHK ची किंमत 90 लाख आहे आणि इथे म्हाडाची किंमत जे काय आहे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की म्हाडाची जी काही किंमत आहे ती फक्त 18,49,000 एवढी आहे, 59,000 एवढी आहे। पण इथे मात्र अदर चार्जेस तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो, तर तिथे मात्र बिल्डर तुम्हाला थोडंफार लुटू शकतात, म्हणून ही 18,59,000 किंमत आहे ही तेवढीच फायनल पकडू नका, म्हणजे 30 लाखापर्यंत हे घर तुम्हाला कदाचित जाऊ शकतं। आता पहा मित्रांनो, आम्ही थोडं बाजूला आलेलो आहोत, मागच्या साईडला आलो आम्ही, जो एरोलीकडे जात होतो। आता इथे पहा हा पूर्ण दिघा स्टेशन तिथे दिसतं तुम्हाला, हे पूर्ण दिघा स्टेशन आहे आणि त्याच्या पलीकडे जे बिल्डिंग बांधलेली आहे तिथेच तो प्रकल्प आहे ज्या ठिकाणी म्हाडाची इमारत तयार केली जाणार आहे। मागचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता कशा प्रकारचा आहे, पूर्ण डोंगराने वेढलेला आहे। पलीकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता असा हा व्ह्यू आहे आजूबाजूचा। लोकॅलिटी तुम्हाला एकंदरीत नक्कीच याच्यावरून तुम्हाला लोकॅलिटीचा अंदाज येऊ शकतो की आजूबाजूची लोकॅलिटी नेमकं कशी आहे। पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।